आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। भाजपच्या हर्षवर्धन पाटलांचा तुतारी हाती घेण्याचा निर्णय 2 दिवसात। हर्षवर्धन पाटील पवार गटात जाण्याचा निर्णय घोषित करणार। फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला। ठाकरे गटाला 95 ते 100 जागा, काँग्रेसला 100 ते 105 जागा, तर पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता। मग या नेत्यांच्या 7, 8 आणि 9 तारखेला महत्त्वाच्या बैठका होणार। जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मग जागा वाटप जवळपास पूर्ण। इतर घटक पक्षांसोबतही जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची संजय राऊतांची माहिती। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा सुरू। भाजप 155 ते 160, शिंदे गट 73 ते 75, तर दादा गट 60 ते 62 जागा लढवण्याच्या तयारीत। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून विधानसभा निहाय आढावा बैठका। ठाकरे गटात 100 ते 105 जागांवर एकमत झाल्याची सूत्रांची माहिती। लवकरच मुंबईतील जागांवर चर्चा। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग। रात्री उशिरा अमित शहांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। लोकसभेप्रमाणे जागा वाटपासाठी उशीर नको, शिंदेंची शहांकडे मागणी। भाजप आणि अजित पवार गटात जागांचा तिढा। मुंबईत फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरेंची शहांसोबत 1.5 तास चर्चा। संपूर्ण भाजपला आणि अमित शहांना स्वप्न दोषाचा विकार। 2029 मध्ये भाजप 140च्या खाली येणार। 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची या शहांच्या विधानावर संजय राऊतांची टीका।